नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। जुळे सोलापुरातील जागेच्या व्यवहारात 55 लाखांची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। निवडणुकीसाठी आवश्यक पूर्वतयारी प्राधान्याने करा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर। खून, दरोडा आणि मोक्काच्या आरोपीला अटक, पंढरपूर पोलिसांची कामगिरी। सोलापूर ग्रामीण दलानं CCNTS कार्यप्रणालीत उत्कृष्ट कामगिरी करून मिळवला प्रथम क्रमांक। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 126 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 32,528 वर। सोलापूर शहरात नवीन 26 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या झाली 9,847 वर। सोलापुरात मुक्काम करून चंद्रकांत दादांनी दिला पुणे पदवीधराचा मायक्रो मास्टर प्लॅन। सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे CEO दिलीप स्वामी प्रकाश वायचळ यांची बदली। रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा जामीन मंजूर। ठाकरे सरकार काही 4 वर्ष चालणार नाही, पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजपा सत्तेत येईल, चंद्रकांत पाटील। रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबियांकडून घेतली जमीन, किरीट सोमय्या। आता रिटेल क्षेत्रात मुकेश अंबानी उतरणार, Amazon, वॉलमार्टला टक्कर देण्यासाठी सज्ज। उदयनराजेंच्या घरातून चांदीच्या बंदुकीची चोरी, चोरट्यास अटक। अन्वय नाईक यांनी आईची हत्या करून नंतर आत्महत्या केली, अर्णबचे वकील हरीश साळवेंचा युक्तिवाद। पंतप्रधानांवर बिहारचा विश्वास आहे हे स्पष्ट झालं, एक जागा मिळूनही चिराग पासवान आनंदी। फटाके बंदीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। देवेंद्र फडणवीस यांनी मानले बिहारच्या जनतेचे आभार। कोविड-19 लसीच्या वितरणास युरोपियन युनियनकडून हिरवा कंदील। रोहित शर्माला कर्णधार पद न दिल्यास टीम इंडियाचं नुकसान, गौतम गंभीरचा नवा पर्याय। एप्रिल-मे महिन्यात भारतात IPL आयोजन करण्याच्या BCCIचा विचार। नितीशजी तेजस्वीला आशीर्वाद द्या, भाजपची साथ सोडून आमच्यासोबत चला, दिग्विजय सिंह। राज्यभर थंडीची लाट, मुंबईत सर्वात कमी तापमानाची नोंद। अर्णब गोस्वामींना फोन पुरवल्याप्रकरणी अलिबाग कारागृहातील 2 पोलिसांचे निलंबन। देवेंद्रजींनी बिहार आणलं, महाराष्ट्रालाही तेच हवंय, नितेश राणे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।